लग्नाची बेडी मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत की राघव हा आता विनूला घेऊन घरी जात असतो. रस्त्याने जात असताना विनू मात्र नाराजच असतो आणि राघववर रागावलेला असतो. तेव्हा विनूकडे बघत राघव हा गाडीमधले म्युझिक चालू करतो. पण विनू मात्र खुश होण्यासाठी तयारच नसतो. तेवढ्यात एका झाडाच्या आडून गुलाबराव हा त्याची बंदूक काढून बाहेर येतो आणि जात असलेल्या राघवच्या गाडीकडे बघतो. गुलाबराव विचार करतो की IPS राघव रत्नपारखी, तू डॉक्टरीन बाईला वाचवलंस ना, पण आता माझ्या तावडीतून तुला कोण वाचवणार. इकडे आता मंगेशने सिंधूला सांगितल्यामुळे सिंधू ही पटकन विनूच्या मोबाईलवरती कॉल करते. सिंधूचा आलेला फोन बघून विनू म्हणतो की बाबा, डॉक्टर काकूचा फोन. तेव्हा तो फोन आपल्या हातात घेत राघव म्हणतो की नाही, अजिबात फोन घ्यायचा नाहीये. राघव म्हणतो की एक गोष्ट मी तुला सांगतो विनू, इथून पुढे त्या दोघींपैकी कुणाचाही फोन उचलायचा नाहीयेस. तर सिंधू म्हणते की फोन उचलत नाही. तेव्हा सावी म्हणते की आई, ते दोघं ठीक असतील ना. तेव्हा सिंधू आणि मंगेश हे सावीकडे बघू लागतात. घाबरत सिंधू म्हणते की मी एक काम करते, ते इथेच कुठेतरी जवळ जात असतील, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते. सावी म्हणते की हो आई, त्यांनी आपल्याला 2 वेळा वाचवलं, तेव्हा आपल्याला आता त्यांना वाचवायलाच हवं. तर मंगेश म्हणतो की चल सिंधू, मी तुझ्यासोबत येतो. तर सिंधू म्हणते की नको मंगेश, तू इथेच थांब, मी एकटी जाते. सिंधू म्हणते की कारण सावी घरी एकटीच असेल. सिंधू म्हणते की मंगेश, तुला चांगलंच ठाऊक आहे ना, गुलाबराव काहीही करू शकतो, तेव्हा तू इथेच थांब. तर सावी सिंधूला तिच्यासोबत येण्याचा आग्रह करते आणि म्हणते की मला विनूला भेटायचंय. तेव्हा सिंधू म्हणते की नाही सावी, तू इथेच थांब. तर आता राघव आणि विनू त्याच्या गाडीतून येत असताना समोरच गुलाबराव हा बंदूक रोखून राघवकडे बघू लागतो. तेव्हा राघव हा गुलाबरावच्या समोर गाडी आणतो आणि विनूला म्हणतो की विनू, काहीही झालं तरी तू गाडीच्या बाहेर येऊ नकोस. त्यानंतर राघव हा विनूच्या डोक्याला हात लावून म्हणतो की डोकं खाली घे बाळा, आणि गाडीचा सीट बेल्ट काढत राघव हा गाडीतून खाली उतरत गुलाबरावच्या समोर येतो. तर लगेचच गुलाबराव म्हणतो की हाय IPS, तुला काय वाटलं की तू माझ्यावर माझ्याच गावात येऊन केस करशील. गुलाबराव म्हणतो की तुला काय वाटलं की तू मला जेलमध्ये पाठवशील काय. IPS राघव रत्नपारखी, तू इथे आला ते तुझ्या मर्जीनं आणि जाशील या गुलाबरावच्या मर्जीने. तर इकडे आता सिंधू ही पळत पळतच राघवच्या दिशेने येत असते. सिंधू ही तिला धाप लागू लागते, पण जीवाची पर्वा न करता सिंधू ही पळतच असते. तर तेवढ्या तिकडे विनू म्हणतो की बाबा, तुम्ही पटकन गाडीमध्ये या. तेव्हा पाठीमागे बघत राघव म्हणतो की विनू, गाडीच्या बाहेर येऊ नकोस. तर इकडे सिंधू पळवत असते आणि राघव गुलाबरावला म्हणतो की गुलाबराव, गन खाली घे. तेव्हा गुलाबराव म्हणतो की धमकी देतोस का मला. राघव म्हणतो की तुला वाटेल ते समज, गाडीमध्ये माझा लहान मुलगा आहे, त्याला जर काही झालं ना, माझ्याहून वाईट कोणीच असणार नाही गुलाबराव. तसंही तुला जेलमध्ये पाठवायला मला फारसा वेळ लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा गुलाबराव हसू लागतो. तर गुलाबराव म्हणतो की काय हे राघव रत्नपारखी, तुझे पोलीस ना माझं काहीच वाकडं करू शकत नाही. तेवढ्यात राघव हा गुलाबरावच्या हातातील गन आपल्या हातात हिसकावून घेतो आणि ती गुलाबराववर रोखतो. तर आता राघवने गुलाबराववरती गन रोखून धरलेली असते. ते बघताच गुलाबराव खूप घाबरतो. राघव हा गुलाबरावच्या आजूबाजूला आता फिरू लागतो. गुलाबरावच्या डोक्यावरती गन रोखून धरत राघव म्हणतो, काय म्हणाला होतास गुलाबराव, जाणार तुझ्या मर्जीने काय, आता बोल ना. तर तेवढ्यात वेणू पाठीमागून ओरडतो बाबा. तर राघव हा वेणूकडे बघतो. तेवढ्यात लगेच गुलाबराव हा राघवच्या हातातील गन बाजूला फेकून देतो आणि लगेच गुलाबराव ती गन उचलून राघववरती रोखून धरतो आणि राघवला आपल्या काचट्यात अडकवतो. तेवढ्यात सिंधू तिथे येते आणि गुलाबरावने राघववर धरलेली गन बघताच म्हणते की गुलाबराव, तुझं वैर माझ्याशी आहे ना, त्यांना काही करू नको, त्यांना सोड. इकडे आता मधू तिच्या बेडरूममध्ये वेणू आणि राघवचा फोटो आपल्या हातात घेते आणि म्हणते की आता या फोटोमध्ये माझा सुद्धा 3रा फोटो असेल. तेवढ्यात काकू तिथे येत म्हणते की राणी. तर राणी म्हणते की मी आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करते. मी या घरात आल्यापासून तुम्ही माझ्यावर खूप जीव लावला. राणी म्हणते की तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, माझ्या चुका माझ्या पोटात घातल्यात आणि कायम तुम्ही माझी साथ दिली. तर राणी लगेचच काकूच्या पाया पडते. तेव्हा काकू म्हणते की राणी, माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. इकडे राघव आणि गुलाबराव यांच्यात झटापट सुरू असते. तर पाठीमागून सिंधू म्हणत असते की गुलाबराव सोड त्यांना आणि राघव थांबा. इकडे काकू ही राणीसाठी कुंकवाचा करंडा घेऊन येते आणि म्हणते की सुवासिनीने नेहमी कुंकू लावावं, कुंकू लाव. तर इकडे आता राणी ही कुंकवाचा करंडा दिल्यामुळे कुंकू लावू लागते. तर तिकडे राघव आणि गुलाबरावमध्ये झटापट होऊन गुलाबरावच्या गन
पिस्तूलमधून सुटलेली गोळी राघवच्या पोटात घुसते आणि ते बघताच सिंधूला मोठा धक्का बसतो. तर गुलाबराव हा भीतीने मागे सरकतो. इकडे कुंकवाचा करंडा खाली पडताच काकूला मोठा धक्का बसून काकू ही राणीकडे बघू लागते. तर आता इकडे गुलाबराव हा घाबरून लगेचच तिकडून पळून जातो. तर सिंधू ही राघवला धरते. राघवला सावरत राघव हा खाली बसतो. तेवढ्यात पळतच विनू तिथे येतो आणि म्हणतो की डॉक्टर काकू, माझ्या बाबांना काही होणार नाही ना? तर राघवला गोळी घुसल्यामुळे खूप त्रास होत असतो. इकडे आता सिंधू लगेचच मंगेशला फोन लावू लागते, पण मंगेश काही फोन उचलायला तयार नसतो. विनू म्हणतो की डॉक्टर काकू, माझे बाबा बरे होतील ना? तर आता सिंधू लगेचच इकडे तिकडे रस्त्यावरती गाडी बघू लागते, पण रस्त्यावरती कोणीही नसते. त्यानंतर आता सिंधू खूप काय करावे आणि काय नाही सिंधूला सुचत नसते. इकडे राणीच्या हातातून कुंकवाचा करंडा खाली पडल्यामुळे काकूला मोठा धक्का बसलेला असतो, पण तेवढ्यात राजेश्री तिथे येत राणीकडून तो कुंकवाचा करंडा खाली पडल्याचे बघते आणि राजेश्रीला मोठा धक्का बसतो. राजेश्री म्हणते की राणी, तू हे काय केलेस आणि हा कुंकवाचा करंडा खाली का पाडलास तू? राणी म्हणते की मामी, ते मी मुद्दाम नाही केलं, माझ्या हातातून पडला तो. तर राजेश्री म्हणते की तुला व्यवस्थित काम करता येत नाही का? असा कसा हातातून पडला कुंकवाचा करंडा? आणि हा मोठा अपशकुन असतो. काकू ही राजेश्रीला शांत करत म्हणते की तू शांत हो राजेश्री. तर घाबरतच राणी म्हणते की राघवला काही होणार नाही ना? तेव्हा काकू म्हणते की राघवला काहीही होणार नाही राणी, तू घाबरू नकोस. तर तो कुंकवाचा करंडा उचलत काकू म्हणते की यामध्ये थोडे कुंकू आहे राणी, ते तू कुंकू लाव. तेव्हा राणी ही खूप खुश होते आणि त्या करंड्यातील कुंकू लावते. त्यानंतर काकू म्हणते की लाव बरं आता राघवला फोन, कुठे आला तो बघू. तर राणी ही राघवला फोन लावू लागते. तर आता इकडे राघवला गोळी लागलेली असते आणि राणी ही राघवला फोन लागताच तो फोन काही लागत नसतो आणि सिंधूने राघवच्या हाताला घट्ट पकडलेले असते. तर आता राघवला खूप त्रास होत असतो आणि त्रासाने राघव हा विव्हळत असतो. तर आता सिंधूला काय करावे आणि काय नाही सुचत नसते. कांताने आप्पांवरती कशी गोळी चालवली होती आणि राघवने आप्पांना कसे धरले होते, तसेच आता सिंधूने राघवला धरलेले असते. राघवला कशा 2 गोळ्या लागल्या होत्या आणि हॉस्पिटलमध्ये राघवची सिंधूने कशी काळजी घेतली होती ही आता सिंधूच्या डोळ्यासमोर येत असते. त्यावेळी राघवने सिंधूचे आभार मानलेले असतात. राघवने सांगितलेलं असतं की सिंधू, मी तुझ्याशी एवढं वाईट वागलो तरीसुद्धा तू माझी एवढी काळजी घेतलीस, त्याबद्दल खरंच खूप थँक्स. तेवढ्यात एक ॲटो रिक्षावाला तिथे येतो. तर रडतच सिंधू म्हणते की काका, यांना गोळी लागली, त्यांना प्लीज माझ्या घरापर्यंत घेऊन चला. तेव्हा तो ड्रायव्हर घाबरतच म्हणतो की नाही नाही, मला या मॅटरमध्ये घेऊ नका. आणि तो घाबरून ड्रायव्हर तेथूनच रिक्षा सोडून पळून जातो. तेव्हा सिंधू ही आता राघवला त्याच्या गाडीतून खाली उतरवते आणि ॲटो रिक्षामध्ये बसवते. तेव्हा आता विनू आणि राघव पाठीमागे बसलेला असतो. तर सिंधू ही ॲटो रिक्षा चालवत राघवला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागते. तर आता सिंधू राघवचा कसा जीव वाचवते आणि सर्व गैरसमज दूर होऊन प्रेमाने राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब